इथे बसलेल्या प्रत्येक मावळ्यांनी आणि शिलेदारानं महाराजांच्या नावाच्या घोषणेला जोरदार हात वरती करायचे. सर्वांनी दोन्ही हात वरती करा. रामकृष्ण अण्णांचं नियोजन आवडलं असेल तर दोन्ही हात वरती करा. हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमः पार्वती पते शिव हर हर. बोल बजरंग बली की. धन्यवाद. आणि सज्जनो, एक आवर्जून टाळ्या द्या तुमच्या सगळ्यांसाठी. अवघ्या अर्ध्या तासामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी तुडुंब कुस्तीप्रेमींच्या गर्दीने भरली आहे. एकदा हात वरती आणि जोरदार टाळ्या स्वतःसाठी झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. या ठिकाणी उपस्थित होत आहेत शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके. हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे रोहन पवार हवेली तालुका खादी ग्रामोद्योगला लाभलेले चेअरमन सन्माननीय प्रदीप वसंतराव कंद. हार्दिक स्वागत. रोहन पवार सोलापूरच्या व्हीआयपी कक्षामध्ये पट्टीमध्ये चला आणि सुनील कोडगोड सांगली निळ्या पट्टीमध्ये चला. आलेली आहे ज्यांच्या नावांची 97 किलो वजन गट माती विभाग कृपया सुवर्ण पदकाची लढत होईल. रोहन पवार पहिला पुकार, सुनील कोडगोड सांगली पहिला पुकार. थोडा आवाज हे आसन व्यवस्था अधोरेखित करण्यात आलेली आहे. ज्या अतिथी मान्यवरांच्या नावाची अधोरेखित आसन व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं अशी रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने सूचना देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या मंडळींच्या नावाची अधोरेखित व्यवस्था नाही त्यांनी मंचाच्या डावीकडे आणि उजवीकडे व्हीआयपी आसन व्यवस्था आहे तिकडे जाऊन आसनस्थ व्हावं अशी कळकळीची विनंती आहे. हॅलो सत्य मंडळी, खऱ्या अर्थाने गेल्या 5 दिवसांपासून या वाघोली शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम मल्लांचं, कुस्ती शौकीनांचं, वस्तादांचं, त्यांच्या प्रशिक्षकांचं आणि खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या या उपस्थित महाराष्ट्र केसरीतील सर्व पंच मंडळींकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्तानं न्यायदान करणाऱ्या सर्व पंचांचं, रेफरींचं आणि विशेष दिनेश गुंड सरांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. लढतीला प्रारंभ झालेला आहे. 97 किलो वजन गट. आवाज नाही या माईकला कसला. उपसरपंच महेंद्र शेठ भाडळे हार्दिक स्वागत. स्कॉर्पिओ यांचे प्रायोजक सागर शेठ जाधव, लखन शेठ भाडळे, निखिल अण्णा भाडळे, सुशील भैया जाधव, नगरसेवक रामभाऊजी दाभाडे, त्याचबरोबर आदरणीय राहुलजी सातव पाटील, चैतन्य सातव पाटील या सर्वांचं हार्दिक स्वागत. फॉर्च्युनरचे प्रायोजक सन्माननीय माजी उपसरपंच शंकर बनगर सातव पाटील, सोलापूर, नटराज लाल कशोम विरुद्ध माजी उपसरपंच संजय मोहन पाटील, ब्ल्यू कशोम, भक्तीपरायण काकासाहेब रामराव सुवर्ण पदक आणि रौप्य पदकासाठी तयार राहतील. कैलासराव सातव पाटील या फॉर्च्युनरच्या प्रायोजकांचं 97 किलो वजन गटातील लढत चालू आहे. रोहन पवार सोलापूर लाल पट्टीमध्ये लढतोय आणि सुनील कोडगोड सांगली निळ्या पट्टीमध्ये लढतोय. खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचे बंधू पैलवान परेशजी ठाकूर उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत करताना ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे आपण अध्यक्ष आहात. या ठिकाणी आपलं मनापासून हार्दिक स्वागत. माजी सरपंच तसा PMRDS सदस्य आदरणीय स्वप्नील काका उंद्रे पाटील हार्दिक स्वागत.
कुस्ती करा पैलवान. हॅलो 4 गुणाची कमाई रोहनच्या खात्यामध्ये झालेली आहे. 97 किलोची फायनलची लढत. सरपंच म्हणून पप्पू कालेकर काम पाहतायत. साईड पंच सुनील लोखंडे आणि आखाडा प्रमुख मनीष नामदेव. महाराष्ट्र केसरी किताबाकरिता या ठिकाणी तब्बल 5 लाख रुपयांचं इनाम आदरणीय संदीप दादा कोंडीमा नाना सातव पाटील परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलाय. कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी याचा फैसला चालू आहे. पहा इकडे 97 ब्रॉन्झ पदक आणि अभिजित भोर नाही पटकावून आपले खातं खोलले. पहा लाल 3 निळा 1. 97 किलो एक तगडा गट तगडी लढत. 30 सेकंदाची विश्रांती. कुस्तीचा गुणफलक लाल 4 निळा 0. चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी ओपन गट काश्य पदकाची लढत माती विभागामध्ये चालू होईल. रविराज चव्हाण सोलापूर शहर लाल पट्टीमध्ये आणि सुदर्शन कोतकर अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये माती आखाड्यावरती तयार राहायचं आहे. चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी ओपन गटाची काश्य पदकाची लढत होईल. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. 97 किलो वजन गट माती विभाग. आपली आगे कूच रोहन कायम. ओ अरे बापरे वा. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय स्वप्नील भैया अरुणाबा गायकवाड. आपलं हार्दिक स्वागत. गतिमान कुस्ती चालू आहे आणि ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरला कोल्हापूरचा ऋषिकेश पाटील. अभिनंदन पैलवान.
बघा कोल्हापूरचा डोक्यावर नारळ पडतोय, टाळ्या वाजवा जरा.